नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवा पदभरतीमध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. तर येणाऱ्या 2024मध्ये मित्रांनो कुठल्याही जाहिराती येऊ शकतात, कुठल्या पदांमध्ये अजून किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, वित्त विभाग जे आहे त्याच्यामध्ये किती जागा आहेत त्याची मित्रांनो आजच्याच तारखेची ही न्यूज जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो कुठल्या कुठल्या पदांच्या किती जागा आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, वित्तच्या कर्मचाऱ्यांची जी आहे ती टंचाई, निवृत्तींना फटका म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी चारही विभागांमध्ये अधिकारी ते शिपाईपर्यंतची जवळपास 5719 पदं रिक्त आहेत. तर मित्रांनो वित्त विभाग जे आहे त्याच्यामध्ये मित्रांनो ही रिक्रुटमेंट निघू शकते. ज्या रिक्त जागा आहेत मित्रांनो ते भरण्याचे ऑलरेडी आदेश सर्व विभागांना दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये मंजूर पदं किती आहेत एकूण, तर 18,119 पदं आहेत. भरलेली पदं किती आहेत आतापर्यंतची 12,472 पदं आहेत मित्रांनो. पदोन्नतीने किती भरलेत आणि सरळ सेवेने किती भरलेत त्याची माहिती दिलेली आहे. तर आता टोटल रिक्त पदं किती आहेत पहा मित्रांनो, ज्याच्यावरती जाहिराती प्रसिद्ध होऊ शकतात. जसं की मित्रांनो पहा, गट ड मध्ये सरळ सेवेची रिक्त पदं किती आहेत 1,140 मित्रांनो गट ड मध्ये. जसं की मित्रांनो गट ड मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. शिपाई असेल, सफाई सेवक असतील किंवा मित्रांनो इतर कुठलीही वित्त विभागामधील जी ऑफिसमधील गट ड ची पदं आहेत त्यामध्ये 1,140 पदं सध्या रिक्त आहेत मित्रांनो. त्यानंतर गट क मध्ये जसं की लिपिकपासून मित्रांनो भरपूर सारी पदं येतात, त्यामध्ये 1,335 पदं रिक्त आहेत. आणि गट ब मध्ये मित्रांनो 259 पदं आहेत आणि गट अ मध्ये 108 पदं रिक्त आहेत. तर टोटल मित्रांनो 2,842 पदं वित्त विभागामध्ये सध्या रिक्त आहेत. आता मित्रांनो याच्या आपल्याला माहीत असेल, जर बिंदुनामावली मंजूर झालेली नसेल तर 80% पदं भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. किंवा मित्रांनो आता सर्वस्वी त्या डिपार्टमेंटच्या हातामध्ये की यापैकी किती पदांची जाहिरात प्रसिद्ध करायची. तर आपल्याला एक माहिती या ठिकाणी मित्रांनो भेटलेली आहे की वित्त विभागामध्ये देखील पदं रिक्त आहेत. त्याबद्दलची ही न्यूज आलेली आहे की 2,842 पदं सध्या रिक्त आहेत मित्रांनो. तर जाहिरात मित्रांनो कधीही प्रसिद्ध होऊ शकतात. तर याची प्रोसेस चालू आहे की नाही मित्रांनो, तर त्याबद्दलची माहिती या न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. जसं की मित्रांनो पहा काय म्हटलंय, राज्याची आर्थिक नाडी हाताळण्यासह विकासाच्या वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी मित्रांनो वित्त विभागाला असते. क्लास 1 अधिकाऱ्यापासून ते शिपाईपर्यंतची तब्बल मित्रांनो 5,719 पदं रिक्त आहेत. तर परिणामी मित्रांनो GST असेल, ट्रेझरी असेल, लेखापरीक्षण व वेतन पडताळणी विभागातील विद्यमान कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. तर अपुऱ्या मनुष्यबळाअभावी मित्रांनो कामे रखडत असल्याचे त्याचा फटका सामान्यांनाही बसतो. तर वित्त विभागामधील मित्रांनो विमा निधी संचालने असेल, मूल्य निर्धारित कर असेल, विक्री कर महाकोश असेल, अर्थसंकल्प असेल, अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणाली असेल, शासकीय जमा लेखा प्रणाली असेल, त्याचबरोबर इतर विभाग आहेत मित्रांनो. हे सर्व अनेक विभाग येतात ज्याच्यामध्ये मित्रांनो राज्य लॉटरी विभाग देखील असतो मित्रांनो, निवृत्ती वेतन विभाग असतो, शासकीय जमा लेखा प्रणाली विभाग असतो, सार्वजनिक उपक्रमांच्या देयकांचा निपटारा असतो. तर हे सर्व मित्रांनो काय आहेत विभाग आहेत. या विभागांमध्ये ही पदं भरली जातात. तर GST विभागाला पदोन्नतीने मित्रांनो राज्य कर निरीक्षक झालेले अनेक जण साईट पोस्टिंग घेतात, टप्प्यापासून आवकजावकची कामे हाताळतात. तर सरळ सेवेतून आलेले अधिकारी राज्य कर निरीक्षक म्हणून कामकाज पाहतो. कर वसुलीची जबाबदारी असूनही कर सहाय्यकांना टपाल नोंदी घेणे, आवकजावक रजिस्टर सांभाळणे अशी कामे मित्रांनो दिली जातात. तर याला ॲडजस्टमेंट म्हटले जाते. मात्र याचा परिणाम कर्मचाऱ्यांचे पद वसुली व कामावर होतो. तर बघा मित्रांनो, जी सरळ सेवेमधले ग्रुप बी ची किंवा ग्रुप ए ची पोस्ट आहे त्यांना देखील मित्रांनो ग्रुप सी आणि डी ची कामं करावी लागतात. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो पदभरती न झाल्यामुळे या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. तर याच्यासाठी मित्रांनो लवकरच जाहिरात जी आहे ती निघू शकते मित्रांनो, कारण की 2,842 सरळ सेवेच्या जागा रिक्त आहेत आणि पदोन्नतीच्या देखील मित्रांनो तेवढ्याच जागा रिक्त आहेत. तर एकूण 5,719 जागा रिक्त आहेत मित्रांनो पदोन्नतीच्या आणि सरळ सेवेच्या. तर सरळ सेवेची तुमची ग्रुप ए, बी, सी आणि डी ची मित्रांनो जाहिराती प्रसिद्ध होऊ शकतात, लवकरच प्रसिद्ध होऊ शकतात. कारण की मित्रांनो आतापर्यंत भरपूर साऱ्या डिपार्टमेंटच्या जाहिराती आलेल्या आहेत. तर याचीही मित्रांनो जाहिरात येऊ शकते, कदाचित त्यांची प्रोसेस देखील मित्रांनो सुरू असेल. तर याबद्दल मित्रांनो जसं काही अपडेट भेटेल तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल मित्रांनो. जाहिरात जशी प्रसिद्ध होईल किंवा त्याबद्दल काय अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती की ग्रुप ए पासून ते डी पर्यंतची जी वित्त विभागाची पदं किती रिक्त आहेत त्याची माहिती जी आहे ती आपल्याला भेटलेली आहे. तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो, सरळ सेवा पदभरती जी तुमची सध्याची चालू आहे किंवा जी येणारी मित्रांनो सरळ सेवा भरती असेल त्या सर्वांसाठी मित्रांनो TCS आणि IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. तर मित्रांनो या पुस्तकामधून तुमची सध्याची जी
पुरवठा निरीक्षक असेल, WRD असेल, ZP असेल, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा जिल्हा न्यायालयामधील शिपाई आणि लिपिक पदं असतील आणि येणारी मित्रांनो जी पण पदभरती असेल, पोलीस भरती असेल किंवा मित्रांनो कारागृह विभागाची भरती असेल किंवा वित्त विभागाची भरती असेल, अशा सर्वांसाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतील. त्यासाठी मित्रांनो तुम्ही ही पुस्तकं कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो मागे जी TCSने परीक्षा घेतलेली आहे, जसं की नगररचनाची शिपाईची पदभरती घेतली मित्रांनो, नगर परिषद भरती घेतली, तलाठी भरती घेतली, वनरक्षक घेतली, लेखपाल, सहकार विभाग, DMER म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभाग, TPA, PCMC महानगरपालिका. तर ह्या सर्व प्रश्नपत्रिका मित्रांनो कशा पद्धतीने प्रश्न आलेले त्याची मांडणी या पुस्तकामध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पुस्तकामध्ये 7,000 पेक्षा जास्त प्रश्नांची तुम्हाला मांडणी करून देण्यात आलेली आहे. तर जसं की मित्रांनो नगररचना शिपाईची परीक्षा झालेली आहे, तर याचा फायदा तुम्हाला सध्याची जिल्हा न्यायालय पदभरती असेल शिपाईची त्यासाठी देखील होईल. तर मित्रांनो ही सर्व पुस्तकं जी आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची TCS पॅटर्ननुसार बनवलेली आहे. TCSची जी मागची परीक्षा झालेली आहे त्यामधून बरेचसे प्रश्न मित्रांनो नेक्स्ट परीक्षेमध्ये रिपीट होतात, त्याचा पॅटर्न रिपीट होतो, त्यासाठी तुम्ही हा प्रश्नसंच अभ्यासू शकता. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की मित्रांनो TCSसाठी इंग्रजी व मराठी प्रश्नसंच, TCSने प्रसिद्ध केलेले जे पण मित्रांनो प्रश्नपत्रिका आहेत 75 प्रश्नपत्रिकांमधून याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक वाईज तुम्हाला माहिती दिलेली आहे. स्पेशल इंग्रजी आणि मराठीसाठी मित्रांनो याचा अभ्यास तुम्ही करू शकता. त्याचबरोबर चालू घडामोडीसाठी 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटून जातील किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो. धन्यवाद.